या भारतीय जनता पार्टीचा कुत्रा आहे, यांना देवेंद्र फडणवीसचा पाठिंबा आहे। तुम्ही पाहिल्यानंतर मिरावटला आल्यानंतर तो नरेंद्र मेहता त्यालाही मराठी माणसांचं वावडं आहे अशा लोकांच्या ऑफिसला गेलेला, म्हणजे यात त्यांची युती आहे। आणि या कुत्र्याला पाठिंबा हा भारतीय जनता पार्टी सरकारचा। माझं एवढंच सांगणे परत एकदा की सन्माननीय राजसाहेबांवर एकही भाषेत टीका करू नको आणि मराठी भाषेला दुय्यम स्थान देऊ नको। परिवहन मंत्र्यांनी घेतलेला जो निर्णय, या निर्णयाला मनसे कोणत्या नजरेने बघताय? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा 100% पाठिंबा आहे। 4 तारखेला यांनी मोर्चा केला, त्यांना मी सांगतो या भैया लोकांना तुम्ही गावाकडे जा, पण इथं जर दादागिरी केली तर महाराष्ट्र सैनिकांची गाठ आहे। स्वतः सदावर्ते बोलले की जर मनसेने कायदा हातात घेतला तर आम्ही त्यांना कायद्याने उत्तर देऊ, त्या नजरेने कुठले बघता तुम्ही? त्याच्या अंगावर जेवढे केसेस नाही ना तेवढे महाराष्ट्र सैनिकांच्या अंगावर केसेस आहेत, त्यामुळे त्याने बघावं की कायद्याने चालायचं की कायदा नाही। कायदा आहे ना, सरकारने सांगितलं ना कायदा मराठी भाषेचा आत्मसन्मान करायचा, मराठी भाषेला दुय्यम स्थान द्यायचं नाही। सचिनजी, तुम्हाला पोलिसांनी खूप अडवलेलं आहे, तर काय सांगणार? काय भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे ना, हे गृह विभाग पण त्या देवेंद्र फडणवीसकडेच आहे, त्यामुळे हे कसं आहे ते तिकडून आम्हाला शिवीगाळ करायचा प्रयत्न करत होते, पण त्यांना दाखवलं महाराष्ट्र सैनिक 5 महाराष्ट्र सैनिक होते, या 5 महाराष्ट्र सैनिकांनी दाखवलं त्याला की काही एका ठिकाणी